एम्प्लॉई सोसायटीच्या दिवाळी निमित्त भेटवस्तूच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले युवा नेते सुजय जाधव पाटील, व्यासपीठावर सर्व अधिकारी, शिर्डीचे पदाधिकारी व व्यासपीठासमोर उपस्थित सर्व साईबाबा संस्थांचे एम्प्लॉई सोसायटीचे कर्मचारी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमासाठी विठ्ठल पवारांनी आमंत्रित केलं। साईबाबा संस्थांचे संस्थान कर्मचाऱ्यांच्या पतपिढीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि मी दोघेही दादा शाळकरी मित्र आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं बाळकुड आम्ही दोघांनी सोबत घेतलेलं नववीपासून आणि अतिशय प्रामाणिक आणि लढवय्या असा विठ्ठल आणि त्यांनी आज या संस्थेचा तो सातत्याने आम्ही शिवसेनेच्या वतीने अनेक निवडणुका लढवल्या। विठ्ठलनी अनेक वेळेस पराभव पाहिला परंतु कधी हटला नाही। म्हणजे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी कायम शिकवलं रडायचं नाही लढायचं, तसा विठ्ठलचा स्वभाव आहे। त्याबरोबर त्याचं संचालक मंडळ सगळं तरुण आहे आणि या निवडणूक वैशिष्ट्य दादा आपला पॅनल वेगळा होता, म्हणजे तुम्ही नसाल त्या पॅनलमध्ये मला माहिती, पण आम्ही विठ्ठलच्या विरोधात प्रचारलो होतो। माझे उमेदवार दुसऱ्या समोरच्या पॅनलमध्ये विठ्ठल माझा मित्र होता आणि एक त्या दिवशी पण मी गोष्ट सांगितली गणपतीमध्ये की विठ्ठल जेव्हा निवडणूक प्रचार सुरू होता, मतदान चालू होतं, मी राजू भोपतेंच्या हॉटेलसमोर उभं होतो, गाडीमध्ये आलो, विठ्ठल माझी गाडी काच वाजवत होता, तो तुमच्या लोकांना सांगा आम्हाला जागा दे उभं राहायला। आमचे लोक दोन्ही बाजूने उभे होते, विठ्ठलला जागा होती, विठ्ठल निवांत हिंडत होता इकडे तिकडे, पण विठ्ठलमध्ये आत्मविश्वास होता का आपला पॅनल निवडून येणार आहे आणि त्याचा पॅनल निवडून आला। माणसं निवडून येतात, निवडणुका जिंकतात, हारतात, तो भाग वेगळा, परंतु जेव्हा आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असतो, आपण समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे, तर विठ्ठलची सातत्याने प्रामाणिक प्रयत्न असतो की आपण संस्थांसाठी काहीतरी केलं पाहिजे, संस्थान कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे। सातत्याने मी आणि तो बोलत असतो। दादा मी त्याला एक सूचना केली की आपला जो एम्प्लॉई सोसायटीची वस्तू विकतं, जे पदार्थ विकतं, ते साई भक्त जेव्हा घेतात ते एम्प्लॉई सोसायटीचा म्हणून घेत नाही, ते साईबाबा संस्थांचा म्हणून घेतात आणि त्यामध्ये जेव्हा त्याची क्वालिटी इतकी खराब असते की थर्ड क्लास क्वालिटी असते, तो साई भक्त जेव्हा घेऊन जातो तर त्याची भावना होती की साईबाबा संस्थांनी आपल्याला फसवलं, साईबाबा संस्थांनी आपल्याला चुकी दिला। मग तेव्हा मी त्याला 2-3 गोष्टी सांगितल्या की या गोष्टीमध्ये बदल व्हायला पाहिजे। मग त्याने त्याची पेढ्यात सुधारणा केली आणि माझ्या घरी एक पेढ्याचं पाकिट भरलं, खाऊन पाय म्हटलं हे पेढा कसा आहे। अतिशय प्रामाणिकपणे बदल करण्याचा आणि संस्थेच्या सभासदांनी विठ्ठलवर विश्वास ठेवला तर तो निश्चितच मार्गीला गेला असं मला वाटतं आणि सार्थक ठरवेल। विठ्ठल अतिशय त्याचं जे पोपटराव असतील, हे बाकीचे संचालक असतील, सुज्ञ लोक आहेत सगळे, फक्त एकोप्याने राहा, एकमेकात डोक्यात दगड घालू नका आणि टंगड्या ओढू नका, कारण की आपल्याकडे थोडं काय राजकारणात थोडे माणसं अचानक जर राजकारणात आले तर त्यांना घाई होती प्रत्येक पदावर जायची, मग विठ्ठलचं टंगडं ओढ कधी पोपटरावचं ओढ आणि टंगडं ओढता नंतर पुढच्या 5 वर्षाला तुम्ही कोणी दिसणार नाही। तर थोडं शून्यपणे वागा आणि एकोप्याने काम करा। लोकांनी जनतेने तुमचा विश्वास ठेवला, सभासदांनी विश्वास ठेवला, तो एकोप्याने ठेवला। राहिला प्रश्न, आता मी एसटी स्टँडवर जवळ जाऊन थांबलो होतो, बराच वेळ थांबलो, विठ्ठल मला फोन करता येईन इकडे कार्यक्रमाला, दादा युवराज येणार, मी दादाची वाट एसटी स्टँडवर पाहत होतो। मला वाटलं दादा काय येणार, कारण काय आजचं जे आरक्षण पडलं तर दादानी सांगितलं होतं मी पायी शिर्डीली आणि मी स्वागतासाठी एसटी स्टँडवर जाऊन थांबलो। मला वाटलं दादा पायी तर आपण जर पुढे गेलो तर परत दादा नाराज होतील, म्हणून मी एसटी स्टँड जवळ थांबलो। दादा डायरेक्ट इकडे, मग मला इकडे यावं लागलं। तर दादांनी साईबाबांना जे मागणं केलं की कधी कधी बाबांना आमचा जास्त जवळचा संबंध, कोती परिवार आणि साईबाबा अतिशय घनिष्ठ संबंध, बाबांनी सगळ्यात जास्त जवळ आम्हाला घेतलं, परंतु कधी कधी बाबा आमचं ऐकत नाही, तेवढं तुमचं ऐकतात। जो मत भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी जैसी, त्यांनी सांगितलं की आरक्षण निघालं पाहिजे आणि खरोखर आरक्षण निघालं। आपल्या साहेबांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत करतो। उपकार्यकारी दारडे साहेबांचंही स्वागत करतो। आमचं ऐकत नाही तेवढं दादांचं ऐकतात। त्यांनी सांगितलं की शिर्डीचं आरक्षण हे राखीव निघालं पाहिजे आणि ते राखीव निघालं, त्यामुळे ते शिर्डीहून पाईपलाईन आणि गाडीकर साहेब तुम्हाला विनंती आपल्या दादाचं स्वागत करायचे। आता त्यांनी 598च्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे की 598 कर्मचारी सुद्धा लवकरच सभासद व्हावे। मी दादांना विनंती करतो की दादा तुम्ही साईबाबांना जशी आता प्रार्थना केली समाज मंदिरात जाऊन करा, यांना खरोखर एकदा यांना सभासद होतील या संस्थेची आणि साईबाबा संस्थांमध्ये कायम होतील अशी त्या साईबाबांना प्रार्थना करा। तुम्ही केलेली प्रार्थना कधी व्हायला जात नाही असा माझा अनुभव आजचा जे ताजा गरम आहे, म्हणून म्हटलं यांच्यासाठी सुद्धा एक प्रार्थना करा आणि यांना सुद्धा एकदा कायमचं कळेल। आता आमच्या जीवाचे काय हालचाल काय सांगायचं मला, आम्ही जे खर्च करून बसलो, आमच्या लोकांनी जे खर्च केले, काही लोकांनी कर्ज काढले, काही लोक ओरडून फ्लेक्स लावून वाटलं झालं त्यांचं। आता ते कसं दुःख ना तुम्हाला सांगायचं, तुम्ही सगळ्याच्यावर पोचारा फेरवला,
एवढं आम्ही ताकदीने काम करत होतो. किती दिवस झाले, 2 वर्ष झाले. लाव गणपतीला बोर्ड, लाव जयंतीला बोर्ड, लाव दाव्याला बोर्ड, लाव मौतीला बोर्ड, जाहिराती दे, पैसे दे. वाटून झालं त्यांचं खर्च करून. इतकी घाई लोकांना, अति घाई संकटात नाही. आता कुणी मला आता एक जण सांगितलं, कोणतरी यज्ञाला बसलं, काल सकाळ फोनच उचलत नाही म्हणजे त्याला कुठे गेले भावी नगराध्यक्ष इतके भावी नगराध्यक्ष आले, ऊत आला त्यांना. तर ते दादा तुम्ही बरोबर केलं. आणि दादाच्या सुद्धा डोक्यावर संकट टळलं. तसं ते संकट घेणार नाही, ते संकट देणारे लोक आहे. तर दादा आपण अतिशय शिर्डीकरांसाठी सातत्याने काम करत नाही, तो पारदर्शी व्यवहार आहे. बाबांनी घडवलं, बरोबर, सत्य परिस्थिती आहे. आणि प्रत्येक समाजाला संधी मिळाली पाहिजे. शिर्डीमध्ये या समाजाला संधी मिळणं, शिर्डीकर इतके सुज्ञ आहेत. यापूर्वी सुद्धा शिर्डीकर ग्रामस्थांनी जेव्हा आरक्षणाचा विषय नव्हता तेव्हा आमच्या शेजवळांना उपसरपंच केलं होतं शिर्डीला. शिर्डीचे ग्रामस्थ हे अगोदरपासून साईबाबांनी आपल्याला जी शिकवणी दिली, सर्व धर्म समभावाची, सबका मालिक एकची, आणि सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालण्याची, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची. शिर्डीकर सुज्ञ आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जातात. आरक्षण नसताना उपसरपंच शेजवळांना केलं होतं. तेव्हाच आरक्षण ही सिस्टम नव्हती, परंतु त्यांना केलं होतं. तर या समाजाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे. हा समाज सुद्धा शिर्डीच्या जडणघडणीमध्ये, व्यवसायामध्ये, साईबाबा भक्तांच्या सेवेमध्ये, गावाच्या सेवेमध्ये कायम अग्रेसर राहिलेलं आहे. तर याच्यातल्या ज्यांचं हे असेल, राजयोग असेल, कारण की राजकारणामध्ये राजयोग बी लागतो. आम्ही असे लोक पाहिले का राजयोग, मी इतकं धडकलो 89 पासून विठ्ठल करे किती संघर्ष झाला, पण आमच्या नशिबात राजयोग नाही. विठ्ठल धडकून राजयोग आला, लई वेळच घासावला त्याला. कसा येतो हा, मला सुद्धा कानमंत्र घ्यायचं आहे. मी थोडा कसा शिवसैनिक असल्यामुळे ना मला सुद्धा तुमच्याकडून राजयोग घ्यायचा आहे. परंतु आता काय नगरसेवकाच्या पुढच्या टप्प्यावर गेलो. आता या वर्षी मला नगराध्यक्ष लढवतो, तुम्ही असं केलं. तुम्ही मागणी कशी केली, बाबांना मागणी केली म्हणून घडलं. तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. दादाही आले, गाडीलकर साहेबही आपले अतिशय चांगलं साहेब संस्थांचं काम करतात. साहेब दादा तुम्हाला पण विनंती आहे, काही लोक साहेबांना डिस्टर्ब करतात, चांगल्या माणसाला दगड मारण्याचं काम करतात. गाडीलकर साहेबांसारखा सुज्ञ माणूस, चांगला माणूस, समाज. तुम्ही एक गोष्ट पाहिली, शिर्डी गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा संघर्ष गाडीलकर साहेबांच्या काळात झाले. मी कर्मचाऱ्यांना घेऊन साहेबांकडे जातो. साहेब एक प्रत्येक गोष्ट लोक येतात, तुम्ही गाडीलकर साहेबांना सांगतो. होणं न होणं ही भाग वेगळा आहे, परंतु ते म्हणजे त्यांच्या तोंडावर स्तुती करीत नाही. जेव्हा मला वाटलं की भांडायचं तर जाऊन धडाधड भांडतो आम्ही, म्हणजे भांडायला कमी करत नाही. परंतु गाडीलकर साहेबांसारखा चांगला आणि आतून साईभक्त असलेला म्हणून आपल्या जिल्ह्याचे आणि दादांचे, नामदार साहेबांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध, सगळ्यांचा समन्वय ठेवून चांगलं काम करतात. आता कालचं जे समिट झालं सोशल मीडियाचं, तर तुम्हाला मी कर्मचाऱ्यांना कायम एक विनंती करत असतो, आपण साहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, आपण साहेबांचा पगार घेतो. तर आपण काय करतो, जेव्हा लोक साईबाबांना शिव्या देतात, साईबाबा कोण आहे, आपले आई बाप, आणि साईबाबांच्या जीवावर आपण खातो. आपल्या घरातलं अन्न कण प्रत्येक गोष्ट आपल्याला साईबाबांनी दिली. ती एक गोष्ट फॉरवर्ड करायची, अशी मी मागे बी सांगितलं. त्याच्यासाठी सातत्याने साहेबांनी प्रयत्न केले. आणि काल सोशल मीडियाचं इतकं चांगलं अधिवेशन 2 दिवसाचं शिर्डीला घेतलं. सातत्याने काही ना काही नवीन प्रयत्न करत असतात. त्यांची कर्मचाऱ्यांप्रती सुद्धा चांगली भावना आहे. जे चांगलं काम करतात, कर्मचारी चांगलं काम करतात म्हणून साई संस्थान हे नावावर उभं लागले. साईबाबा संस्थांचे कर्मचारी अतिशय चांगलं काम करतात. गावामध्ये सगळं पोतभर, आता मग सगळे शेतकरी कुटुंबातले अख्ख्या पोतभर गावामध्ये 5-50 खडे असते, चालून द्यायचं, ते निवडून काढतो आपण. दळणात दळीत नाही त्यांना, तर ते बाजूला काढतो. तसं गाडीलकर साहेब त्यांना सुद्धा बाजूला काढतात. आणि बरं ते काय करतात, ते हसून बोलतात, पण त्यांना वाटलं हा खडा आहे तर त्याला बरोबर बाजूला करणार. ते कोणाच्या दबावात येत नाही, काही नाही, त्यांची स्पष्ट भूमिका असते. अतिशय चांगला माणूस आहे साहेब. मी तुम्हाला कधी काही कोणी बोललं असेल तर आमचे ग्रामस्थ आहे, आमचे नातेवाईक आहे, सगळे लोक आमचेच आहे, दादांचे कार्यकर्ते. तर मी शिर्डी ग्रामस्थांची तुमची माफी मागतो कोणाकडून काही अपशब्द केला असेल तर. पण तुम्ही डिस्टर्ब न होता तुमचा जो स्पीड आहे कामाचा, साईबाबांनी तुम्हाला याच्यासाठीच आणलेलं आहे. साहेबांनी तुम्हाला याचसाठी काम दिलेलं आहे, भक्तांची, ग्रामस्थांची ही सेवा व्हावी, तुमच्या हातून चांगलं कार्य हो. शिर्डीत कोण येतो, शिर्डी वही आते जिने साई बोलाते, साईबाबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे हे चालूच राहणार. तुमच्या झाडाला चांगले फळं आलेले, त्याच्यामुळे दगडफेक चालू राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी डिस्टर्ब नव्हता. आपण अतिशय चांगलं काम करावं. सर्व साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना, विठ्ठल पवार, पोपटराव, सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो. आपण आपल्या इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.